मित्रांनो, थेरीची क्वेश्चन बँक मी सोडून देत आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. पहिला प्रश्न आहे, स्टेट द टाइप्स ऑफ लिमिट स्टेट अँड एक्सप्लेन एनी वन. स्टेट द टाइप्स ऑफ लिमिट स्टेट मध्ये देर आर टू टाइप्स ऑफ लिमिट स्टेट. एक लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ, त्याला कोलॅप्स पण म्हणू शकतो आपण, आणि एक लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. तर लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ म्हणजे कोलॅप्स. हा, दोन्हीपैकी एक तुम्हाला एक्सप्लेन करायचंय. द लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ मध्ये काय? द लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ असोसिएटेड विथ द फेल्युअर अंडर द ऍक्शन ऑफ अ प्रोबॅबल अँड मोस्ट अनफेवरेबल combination of factored loads on structure using the appropriate partial safety factors, which may endanger the safety of life and property. हा, म्हणजे लिमिट स्टेट एकदम अचानक काही होणे. हा, याच्यात ते येणार. द लिमिट स्टेट ऑफ द स्ट्रेंथ असोसिएटेड विथ द फेल्युअर अंडर द ऍक्शन ऑफ प्रोबॅबल. प्रोबॅबल म्हणजे अंदाजे किंवा संभाव्य. हा, अँड मोस्ट अनफेवरेबल म्हणजे अचानक होणार. हा, जे कोलॅप्स असतात त्याच्यात आपल्याला लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ घ्यावं लागतं. लक्षात, मोस्ट अनफेवरेबल कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर्ड लोड्स ऑन द स्ट्रक्चर्स युझिंग द अप्रोप्रिएट पार्शियल सेफ्टी फॅक्टर्स. म्हणजे याच्यासाठी आपल्याला एक अप्रोप्रिएट सेफ्टी फॅक्टर घेऊन ही लिमिट स्टेटची व्हॅल्यू घ्यावी लागते. लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ म्हणजे कन्सिडर करावं लागतं जिथं अनफेवरेबल कंडिशन आहे आणि प्रोबॅबिलिटी घेतो आपण, अंदाज घेतो की तिथं मटेरियल तुटू शकतं कोलॅप्स मध्ये, स्ट्रेंथ मध्ये, तिथं पार्शियल सेफ्टी फॅक्टर घ्यावा लागतो. त्याला म्हणतो आपण लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ. समजलं का? लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ. हा, लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ इन्क्लुड्स लॉस ऑफ इक्विलिब्रियम ऑफ द ॲज होल. म्हणजे लॉस ऑफ इक्विलिब्रियम म्हणजे कसं, रेस्ट मध्ये असं तर ते त्याचं रेस्ट तोडलं, ते म्हणजे रेस्ट सोडलं तर त्यावेळेस हे स्ट्रेंथ मध्ये तुटू शकतं. लॉस ऑफ स्टॅबिलिटी ऑफ द स्ट्रक्चर. स्टॅबिलिटी म्हणजे तेच झालं इक्विलिब्रियम सारखंच, स्टेबल नसलं स्ट्रक्चर तर. लक्षात. नंतर दुसरं, फेल्युअर बाय एक्झेसिव्ह डिफॉर्मेशन. एक्झेसिव्ह डिफॉर्मेशन झालं त्याच्यामुळे जर फेल झालं तर हे सोपं आहे लिहायला, लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ. लक्षात. नंतर फ्रॅक्चर ड्यू टू फटिक. फटिक म्हणजे रिपीटेड एक सारखा ताण पडत असला, रिपीटेड एकसारखा ताण पडत असला त्याच्यामुळे जे फेल होतं त्याला म्हणते फटिक. लक्षात. आणि ब्रिटल फ्रॅक्चर. ब्रिटल म्हणजे काय? ठिसूळ फ्रॅक्चरमुळे ते होत असतं ते लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ किंवा कोलॅप्स. लक्षात. लिमिट स्टेट ऑफ दोन टाईप लिहायच्या, 1 मार्क त्याला भेटल आणि हे लिहायला 3 मार्क. लक्षात. लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. आता लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी म्हणजे काय? सर्व्हिस मध्ये असण्याची ॲबिलिटी. म्हणजे सर्व्हिस म्हणजे चालू असताना काही होत असेल तर त्याला म्हणायचे लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. इट इन्क्लुड्स डिफॉर्मेशन अँड डिफ्लेक्शन विच मे ॲडव्हर्सली अफेक्ट द appearance or effective use of the structure or may cause improper functioning of equipment or services or may be cause damages to finishes and non-structural members. आता हे कशामुळे होतं, याच्यात काय काय इन्क्लूड असतं, कशामुळे होतं? लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी. याच्यासाठी पण आपण पार्शियल सेफ्टी फॅक्टर घेऊन ते कव्हर करू शकतो. इथं पार्शियल सेफ्टी फॅक्टर कशासाठी घेत असतो आपण, की तुम्हाला ते स्टेट अचीव नाही व्हावं. लिमिट स्टेट म्हणजे काय माहिती का मित्रांनो? मॅक्सिमम कंडिशन, त्याच्यानंतर मटेरियल डायरेक्ट तुटणार. मॅक्सिमम कंडिशन, त्याच्यानंतर डायरेक्ट मटेरियल तुटणार. पण लिमिट स्टेट ऑफ स्ट्रेंथ तुम्हाला जर अचीव करायचं तर तुम्हाला त्यासाठी पार्शियल सेफ्टी फॅक्टर घ्यावं. हा, जर तुम्हाला लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी अचीव करायचं तर त्यासाठी पार्शियल सेफ्टी फॅक्टर घ्यावं लागेल. दोघांसाठी पण कॉन्क्रीट साठी 1.5 स्ट्रेंथ मध्ये म्हणजे कोलॅप्स मध्ये पार्शियल सेफ्टी फॅक्टर, आणि स्टील साठी 1.15 आहे. लक्षात. आणि सर्व्हिसिबिलिटी मध्ये दोघांसाठी पण 1. दोघांसाठी पण किती आहे? 1. तर सर्व्हिसिबिलिटी मध्ये काय आहे? इट इन्क्लुड्स द डिफॉर्मेशन अँड एनी डिफ्लेक्शन विच मे ॲडव्हर्सली अफेक्ट द अपीअरन्स. अपीअरन्स म्हणजे दिसणे. काही डिफॉर्मेशन झालं, हा, त्याच्यामुळे काय होईल? काही डिफॉर्मेशन झालं किंवा डिफ्लेक्शन झालं चालू असताना तर तुमचं व्यवस्थित दिसणार पण नाही ना ते स्ट्रक्चर. लक्षात. और द इफेक्टिव्ह यूज ऑफ द स्ट्रक्चर may cause improper functioning
ऑफ इक्विपमेंट और सर्व्हिसेस काय जर इम्प्रॉपर फंक्शनिंग असत त्याच्यामुळे पण काय होऊ शकतं, सर्व्हिसेबिलिटी लिमिट स्टेट क्रॉस होऊ शकतं. आलं लक्षात. नंतर व्हायब्रेशन इन द स्ट्रक्चर, आपल्याला जे जे समजत ते व्यवस्थित लिहायचं फक्त बस. व्हायब्रेशन झालं स्ट्रक्चर मध्ये म्हणून पण लिमिट स्टेट क्रॉस होऊ शकतं. आपल्याला लिमिट स्टेट क्रॉस होऊ द्यायचं नाही. आलं लक्षात. तर लिमिट स्टेट व्हायब्रेशन इन स्ट्रक्चर or any of its component causing discomfort to people, damages to the structure, its contents, or which may be limits its functional effectiveness. एवढं नाही लिहायचं ऑर फक्त डायरेक्ट लिहायचं व्हायब्रेशन इन द स्ट्रक्चर. आलं लक्षात. ते ऑर लिहित नाही बसायचं. व्हायब्रेशन झाल्यामुळे पण चालू असताना व्हायब्रेशन झाल्यामुळे पण स्ट्रक्चर सर्व्हिसिबिलिटी मध्ये कोलॅप्स होऊ शकतं. समजलं. नंतर रिपेरेबल डॅमेजेस. रिपेरेबल डॅमेजेस व्यवस्थित नाही केल्यामुळे क्रॅक्स ड्यू टू फटिक, फटिकमुळे क्रॅक पडल्यामुळे सर्व्हिस चालू असताना फेल होऊ शकतो. लक्षात. नंतर करोजन, ड्युरेबिलिटी आणि फायर, हे सगळे फॅक्टर्स हे कशामधले, लिमिट स्टेट ऑफ सर्व्हिसिबिलिटी मध्ये. जर तुमच्या डोक्यात एकच गोष्ट असली लिमिट स्टेट म्हणजे काय, लिमिट स्टेट म्हणजे अशी कंडिशन ती जर रीच झाली तर मटेरियल कोलॅप्स होणं किंवा सर्व्हिसिबिलिटी मध्ये तुटणं, म्हणजे मॅक्झिमम कंडिशन ती क्रॉस नाही होऊ द्यायची. मग तुम्हाला लिमिट स्टेटवर लिहिता येत. समजलं का. नंतर आता बघा पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न बघा. हे पहा, स्टेट द टाइप्स ऑफ लोड्स. स्टेट द टाइप्स ऑफ लोड. कोणते कोणते लोड आहे. डेड लोड, लाईव्ह लोड, वाईड लोड, स्नो लोड, स्नो म्हणजे बर्फाचं, आणि सिस्मिक लोड म्हणजे अर्थक्विक मध्ये. लक्षात. हे नावं लिहिले पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 अतिउत्तम. लक्षात. हे तुमचे टाइप्स ऑफ लोड. आता पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. बघा मित्रांनो, क्लासिफाय स्ट्रक्चर ऑफ स्टील. कोणते कोणते स्टील आहे. प्लेन कार्बन स्टील मध्ये माइल्ड स्टील, मीडियम कार्बन स्टील आणि हाय कार्बन स्टील. तर इकडे बघा, जसं जसं कार्बनचं जर पर्सेंटेज कमी असलं तर त्याची डक्टिलिटी जास्त असते. हे साध्या स्ट्रक्चर मध्ये आपल्या आरसीसी मध्ये वापरतो आपण. आणि जर कार्बनचं जर पर्सेंटेज वाढवलं तर तुम्ही त्याची स्ट्रेंथ वाढते. मग ते तुम्ही कुठं वापरू शकता, स्ट्रक्चरल स्टील मध्ये. म्हणून आपण त्याच्यात मीडियम आणि कार्बन मध्ये, हाय कार्बन मध्ये स्ट्रक्चरल स्टील येतं. लक्षात. आणि माइल्ड स्टील जे आरसीसी जे त्याच्यात वापरते त्याची डक्टिलिटी जास्त असते. डक्टिलिटी जास्त असते आणि स्ट्रेंथ कमी असते. बाकी या दोनची, जसं कार्बनचं जर पर्सेंटेज वाढवलं तर स्ट्रेंथ वाढते आणि डक्टिलिटी काय होती, कमी होती. हे स्ट्रक्चर 3 लिहिले तरी चालते, 2 मार्काला आलं तर. नंतर स्टेट द टाइप्स ऑफ सेक्शंस यूज इन स्ट्रक्चरल डिझाईन विथ डायग्राम ऑफ एनी 4. तर बघा बघा कोणते कोणते असते हे पहा. आणि ह्या जर टाइप तुम्ही ह्याच्यात पण लिहिलं तर चालतंय. स्टील मध्ये स्ट्रक्चर ऑफ स्टीलचं जे क्लासिफिकेशन आहे अकॉर्डिंग टू द शेप, अकॉर्डिंग टू शेप मध्ये तुम्ही ह्या टाइप लिहिलं तरी चालतंय. बघा रे, स्टेट द टाइप्स ऑफ सेक्शंस इन अ स्ट्रक्चरल डिझाईन विथ डायग्राम ऑफ एनी 4. कोणते कोणते सेक्शन आहे. आय सेक्शन, नंतर कोणतं कोणतं आहे, चॅनल सेक्शन, नंतर कोणतं आहे, अँगल सेक्शन. अँगल सेक्शनला एल सेक्शन पण म्हणतो आपण. अँगल सेक्शन आणि टी सेक्शन, याच्या चौघांच्या डायग्राम पण काढायच्यात, त्या पण काढून देतो. हे 4 टाइपचे सेक्शन आहे. आय सेक्शन, चॅनल सेक्शन, अँगल सेक्शन, टी सेक्शन. त्यांच्या स्केचेस जास्त सेक्शनच्या केसेस दिल्या. एच शेप, आय शेप, चॅनल शेप, अनइक्वल अँगल सेक्शन, इक्वल अँगल सेक्शन, उलट टी, स्क्वेअर हॉलो सेक्शन, रेक्टँग्युलर हॉलो सेक्शन, सर्क्युलर हॉलो सेक्शन. या स्केचेस काढून घ्यायच्या. कोणत्याही 4 काढले तरी चालत्या.
आलं लक्षात. आता नेक्स्ट इकडे बघा, एक्सप्लेन स्ट्रेस स्ट्रेन ग्राफ फॉर माइल्ड स्टील युझिंग डक्टाईल मटेरियल अँड इंडिकेट इट्स पॉइंट्स. हे पॉइंट्स इंडिकेट करणं खूप महत्वाचे. आणि एक्सप्लेन मध्ये काय लिहायचं मी सांगतो, नीट लक्ष द्या. सिंपल आहे. स्ट्रेस स्ट्रेन कर्व फॉर माइल्ड स्टील कन्सिस्ट ऑफ स्ट्रेन अलॉंग एक्स ऍक्सिस. स्ट्रेन कोणत्या ऍक्सिसवर असती? एक्स ऍक्सिस. आणि स्ट्रेस अलॉंग वाय ऍक्सिस. स्ट्रेस कोणत्या ऍक्सिसवर असती? वाय ऍक्सिस. बघा मित्रांनो, समज आता हा बार आहे. हा बार जो आहे, हा बार तुम्ही ऍक्सियल फोर्स लावला म्हणजे युटीएम युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनवर ठेवलेला असतो. युनिव्हर्सल टेस्टिंग मध्ये लावलेला असतो. तर याच्यावर जर ऍक्सियल फोर्स लावला तर आखरीला हा तुटतो कसा असं नीक फॉर्मेशन होतं आखरीला. ते आपल्याला या कर्वनी दाखवते. या कर्वनी दाखवते. तो जो बार आहे ना आखरीला असं टेन्साईल फोर्स लावल्यामुळे ओढल्यामुळे आखरीला नीक फॉर्मेशन होतो आणि इथं तुटतो. तर आपल्याला या कर्व बद्दल एक्सप्लेन करायचंय. तर बघा मित्रांनो, प्रपोर्शनल लिमिट पहिलं काय असतं? प्रपोर्शनल लिमिट स्ट्रेस आणि स्ट्रेन इज डायरेक्टली प्रपोर्शनल असतं. प्रपोर्शनल लिमिट मध्ये काय लिहू शकता तुम्ही? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन अप टू पॉइंट ए. म्हणजे जेवढं तुम्ही ताण दिला तेवढंच ते ताणलं जाणार. हा जो रॉड आहे तेवढंच ताणलं जाणार. आलं लक्षात. हा ही टेस्टिंग स्टीलची टेस्टिंग असते म्हणजे स्ट्रेस स्ट्रेन का. तर तुम्ही जेवढं ताण दिला तेवढंच ताणलं जाणार. 0 टू ए. आलं लक्षात. म्हणजे प्रपोर्शनल लिमिट. पण प्रपोर्शनल लिमिट आहे, ह्याच्या पुढे प्रपोर्शनल लिमिट क्रॉस. थोडं काय होतं, थोडं इकडे बघा, इकडे थोडं जास्त आहे स्ट्रेस पेक्षा. स्ट्रेस पण होईल पण थोडं इकडे जास्त. म्हणजे स्ट्रेन जास्त होईल स्ट्रेस पेक्षा. ए टू बी मध्ये. बी पॉइंटला काय म्हणायचं? इलास्टिक लिमिट. बी पॉइंट पर्यंत काय होतं माहिती का, ज्यावेळेस तुम्ही मटेरियल ओढता तर बी पॉइंट पर्यंत काय होतं, ते जागेवर येत असतं. म्हणून त्याला म्हणायचं इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट मध्ये जर बीच्या पुढे काय होतं माहिती का, इलास्टिक लिमिट क्रॉस. म्हणजे ज्या शेप मध्ये मटेरियल असतो त्या शेप मध्ये ज्या शेप मध्ये चेंज झाला त्या शेप मध्ये राहतो. सिंपल इंग्लिश मध्ये व्यवस्थित लिहायचं. प्रपोर्शनल लिमिट मध्ये काय? स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. एवढं. इन विच स्ट्रेस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. कुठं? 0 टू ए पर्यंत. नंतर ओ टू ए पर्यंत. नंतर ओ टू ए टू बी मध्ये काय होतं? ओ टू बी पर्यंत इलास्टिक लिमिट जसं तसं राहतं. म्हणजे इलास्टिक लिमिट क्रॉस करत नाही. लिहायचं इथं पॉइंट आपलं अप टू रिजन ओ टू बी. द मटेरियल डज नॉट क्रॉस इट्स इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट क्रॉस करत नाही. तुम्ही सीसी चालू करून लिहू शकता डज नॉट क्रॉस इट इलास्टिक लिमिट. तर इलास्टिक लिमिट कुठपर्यंत असतं? बी पर्यंत. आपलं बियॉन्ड द बी काय होतं, ते इलास्टिक लिमिट क्रॉस करतं. एकदा जर साईज अँड शेप चेंज झाला तर तो वापस येत नाही. आता बघा, बियॉन्ड बी काय व्हायला लागलं माहिती का, तुम्ही स्ट्रेस लावलं तर स्ट्रेन जास्त होईल. ताणलं जास्त चाललं. थोडं स्ट्रेस लावायले पण स्ट्रेन काय व्हायला लागलं? जास्त होईल. सी पॉइंटला काय म्हणते? अप्पर यील्ड पॉइंट. यील्ड म्हणजे आकार चेंज होणं. यील्ड म्हणजे वाकवणे बिकवणे सोप्या भाषेत. यील्ड म्हणजे आकार चेंज होणार. आणि लोअर यील्ड म्हणजे इथं डी पॉइंट. याच्यात जास्त काही लिहिलं नसेल. आकार चेंज होणार. परमनंट आकार तो राहणार आता. नवीन आकार. अलग आहे एवढंच लिहायचं याच्यात. ई पॉइंट. ई पॉइंट म्हणजे अल्टिमेट स्ट्रेस. अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे ह्या पॉइंटच्या वर काय होईल? मटेरियल तुटत. ह्याच्यावर जर गेलं तुम्ही, हे एफ जे ना ब्रेकिंग स्ट्रेस असतं. ह्याच्यावर ईच्या वर, ई म्हणजे मॅक्सिमम, अल्टिमेट म्हणजे मॅक्सिमम म्हणजे लिमिट व्हॅल्यू, लिमिट स्टेट कंडिशन. तुमच्या भाषेत, सिव्हिलच्या भाषेत लिमिट स्टेट कंडिशन. ही जर व्हॅल्यू क्रॉस झाली तर मटेरियल काय होतं? कधीही तुटू शकतं. लक्षात. म्हणजे ई पर्यंत असं नीक फॉर्मेशन होतं. फक्त नीक फॉर्मेशन नंतर, नीक म्हणजे बारीक, नीक फॉर्मेशन नंतर मटेरियल तुटतं. आलं लक्षात. हे झालं तुमचा ब्रेकिंग पॉइंट एफ. हे झाले तुमची स्ट्रेस स्टेट आहे. एवढं सांगितलं 5 वळी तर कुणालाही लिहितं. लिहिता ना. एवढ्याला 4 मार्काला जर आलं 3 मार्क भेटते. आणि थोडं 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 एक एक वळ लिहायला एक एक. 6 मार्काला आलं थोडं व्यवस्थित लिहायचं फक्त बस. आलं लक्षात. इंडिकेट इट्स पॉइंट्स म्हणजे हे महत्वाचं. तुम्ही असं लिहा मित्रांनो. ए प्रपोर्शनल लिमिट, बी इलास्टिक लिमिट, सी अप्पर यील्ड पॉइंट, डी लोअर यील्ड पॉइंट, ई अल्टिमेट स्ट्रेस.
आणि एफ ब्रेकिंग स्ट्रेस. तुम्ही इंडिकेट करा बरं ते. आलं लक्षात? कशाला काय म्हणते ते तुम्ही इंडिकेट करा. आलं लक्षात? हा. नाव नेक्स्ट क्वेश्चन. बघा मित्रांनो, डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. अर्थक्विक लोड. अर्थक्विक लोड म्हणजे काय? अँड अर्थक्विक लोड इज डिफाईन ॲज अ हॉरिझॉन्टल फोर्स produced due to the wave like motion generated by forces in constant turmoil under the surface layer of the earth. म्हणजे हालचाल झाल्यामुळे जो फोर्स तयार होतो, सिंपल लँग्वेज मध्ये त्याला काय म्हणायचं? जमिनीची हालचाल झाल्यामुळे जो फोर्स तयार होतो त्याला काय म्हणायचं? अर्थक्विक लोड. लक्षात? तो पाठ करून घ्यायचं. नंतर important factor. It is a factor used to obtain design seismic force. Seismic force म्हणजेच earthquake force. earthquake ज्यावेळेस कन्सिडरेशन करावं लागतं अर्थक्वेकचं, त्यावेळेस जो फॅक्टर घेत असते तो कोणता फॅक्टर असतो? इम्पॉर्टंट फॅक्टर. ज्यावेळेस तुम्ही अर्थक्वेक लोडचं कन्सिडरेशन करणार त्यावेळेस जो फॅक्टर घेतो त्याला काय म्हणायचं? इम्पॉर्टंट फॅक्टर. इट इज अ फॅक्टर युज टू डिझाईन सिस्मिक फोर्स. सिस्मिक किंवा अर्थक्वेक फोर्स डिपेंडिंग ऑन द फंक्शनल यूज ऑफ द स्ट्रक्चर. ते यूज नुसार स्ट्रक्चर. त्याला काय म्हणायचं? इम्पॉर्टंट फॅक्टर. हे कधी घेते? अर्थक्वेक लोडचं कन्सिडरेशन करताना. याची व्हॅल्यू किती आहे? 1.1. नंतर झोन फॅक्टर. इट इज द फॅक्टर टू ऑब्टेन डिझाईन स्पेक्ट्रम डिपेंडिंग ऑन द perceived seismic hazards in the zone in which structure is located. म्हणजे ज्या ठिकाणी स्ट्रक्चर लोकेटेड आहे त्या ठिकाणामधले की पहिलेच तुम्हाला माहित असतं. म्हणजे झोन, एका झोन मध्ये ज्या झोन मध्ये हे अर्थक्वेक होऊ शकतं त्या झोन मध्ये हे फॅक्टर घेतो त्याला म्हणतो आपण झोन फॅक्टर. समजलं का? अर्थक्वेकचा अंदाज घेऊन ज्या झोन मध्ये हे फॅक्टर घेतो त्याला काय म्हणायचं? झोन फॅक्टर. इट इज द फॅक्टर टू ऑब्टेन डिझाईन स्पेक्ट्रम डिपेंडिंग ऑन द perceived seismic hazards in the zone in which the structure is located. लक्षात? नंतर रिस्पॉन्स रिडक्शन फॅक्टर. इट इज द फॅक्टर बाय विच actual base shear force should be reduced to obtain the design lateral forces. एक पाठ करून घ्यायचं. लक्षात? हे झाले तुमचे 3 डेफिनेशन. बाकी पुढचे क्वेश्चन नंतर घेऊ. कितवा क्वेश्चन आहे? कितवा? 6वा. बाकीचे तुम्हाला डिझाईन ऑफ हे तर येतच ना, ते पण घेऊन टाकू बाकीचे. लक्षात?